तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कापसाला आपण कोणती फवारणी केली पाहिजे. आता पोळ्याचा पिरियड येत आहे मित्रांनो, आणि ह्या पोळ्याच्या पिरियडमध्ये बोंडअळी खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यासाठी आपण बोंडअळीसाठी कोणतं औषध फवारलं पाहिजे याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. की आपण ह्या पोळ्याच्या पिरियडमध्ये जास्त आता ह्या अमावस्याला खूप जास्त प्रमाणात जे अंडी घालणारे जे प्रकारच्या मासे आहेत ते आपण याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा बघू शकता आपण मित्रांनो, हा कापूस आता सध्या हा फुल मालावर आहे. बोंड तयार काही झालेले आहेत आणि काही चापे आहेत जे आता बोंडाचे अवस्थेत आहेत, जे पूर्ण होणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला फवारणी म्हणजे घेतली पाहिजे ती म्हणजे बायो 303 आणि प्रोफेक्स सुपर किंवा डेनिटॉल हे अळीसाठी आपण वापरू शकतो. त्याच्यासोबत पोलीस जर वापरलं तर आणखी चांगलं आहे, आणि कोणतेही कीटकनाशक आपल्याला कापसावर किंवा पाहायला भेटणार नाही. कारण खूप पोलीस आणि बायो 303 ह्या जर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर मारलं तर खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट भेटणार आहे. जर आता पावसाळ्याचा दिवस आहे मित्रांनो, हा पूर्ण चिखल झालेला आहे आणि बोंडगळ जर असं होत असेल, चाफे जर असे बोंडगळणी जर होत असेल, तर आपल्याला एक बुरशीनाशक फवारायचं आहे मित्रांनो, जे की आहे बोरॉन 20%. ते आपल्याला वापरायचं आहे कापसाला, कारण जेणेकरून आपल्या बोंडाची बोंडगळ किंवा चाफेगळ होणार नाही. तर आणखी मित्रांनो, जर कापसा जर फुटवा जर झाला नसेल, तर असे जर फुटवा जर वाढवायचा असे फाटे जर जास्त प्रमाणात जर काढायचे असले, छोट्या छोट्या 3 इंचवर आपलं कांड असं निघालेलं पाहिजे, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करणार, 12-61-0 हा खताचं प्रमाण घ्यायचं आहे, जे की प्रति पंप 100 ग्राम वापरायचं आहे. त्याच्याने आपल्या कापसाचा असा पूर्ण फाटे जे आहेत, फाट्यांची संख्या जास्त होते आणि झाडाला माल भरपूर लागतो. तर हा व्हिडिओ जर आवडला मित्रांनो, तर शेअर करा, लाईक करा आणि धन्यवाद.